हां नमस्कार. ओळखलात का मला? नाही? अहो आठवा जरा. नाही आठवत? अहो कसं आठवणार? आपली कधी भेटच झाली नाही तर कशी ओळख पटणार? मी मात्र तुमच्यापैकी काहींना बघितलंय. काय? कुठे म्हणून काय विचारता? त्या तिथे समोरच्या हॉस्पिटलच्या दारात खालीच असलेल्या औषधाच्या दुकानात सोनाराकडे दागिने विकताना, पेशंटचे कागदपत्रे घेऊन धावपळ करताना. बरोबर? माझं सुद्धा असंच झालंय. मी पण तुमच्यासारखा या त्रासातनं गेलोय. पण मी मात्र तुमच्यासारखा गप्प नाही. थोडा विचार केला. मला ते सापडलं ते तुम्हाला सांगतो आणि त्यावरचा उपायही सांगतो. त्याचं असं झालं, आमच्या काकाला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणाले ताबडतोब हॉस्पिटलला न्या. आम्ही ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला. पेशंटला टेबलावर घेतला आणि डॉक्टरने सांगितलं ताबडतोब 50,000 रुपये भरा. कसे बसे पैसे जमा करून भरले. त्यात 3 तास गेले. तोपर्यंत काका सलाईनवर. मग हातात आला एक कागद. रक्त, लघवी, थुंकी, शिवाय एक्सरे. काका मात्र आयसीयू मध्ये. रिपोर्ट यायला दुसरा दिवस उजाडला. सकाळी सोनोग्राफी झाली. परत चिठ्ठी. आता सिटी स्कॅन करावं लागेल. पैसे संपले आहेत. 1 लाख परत डिपॉझिट करा. आमची फार धावपळ झाली हो. काका आमचा रिटायर्ड माणूस. शेवटी काकूने दागिने दिले. 80,000 जमा केले. आता मात्र मी डॉक्टरला विचारले, पण नक्की काय झालंय? डॉक्टर बोलले, अहो तेच तर तपासतोय. ही चिठ्ठी घ्या. एवढी औषधे खालच्याच मेडिकलमधून आणा. वेळ नाहीये, पटकन आणा. गड्यानो धावलो. अक्षरशः धावलो. आता मात्र डॉक्टरला विचारले, आम्हाला सोडा, आम्ही दुसरीकडे जातो. 5 दिवसाचे आयसीयूचे बिल हातात आलं. ओ आता करायचं काय? फायनल बिलाची मागणी केली. पेशंटला हलवतो म्हटलं. डॉक्टर नको नाही म्हणाला. हॉस्पिटलचे बिल चुकतं करा, मग डिस्चार्ज येतो म्हणाला. सोनं नाणं जमीन जुमला जे सर्व होतं ना, ते सगळं सावकाराच्या घशात घातलं. पेशंट मात्र होता तसाच. आम्ही सुटलो म्हणायचं. मग मात्र सुरू झाला माझा अभ्यास. बारकाईनं, गुप्तपणे. नको असलेल्या तपासण्या, MRI, सिटी स्कॅन, काही वेळेला नको असलेलं ऑपरेशन देखील. या सगळ्याची खरंच गरज होती का? हे सगळं करायचं ते कमिशन मिळावं म्हणून. पेशंट पाठवला की कमिशन मिळतं राव. आहात कुठे? डॉक्टरांचं आणि औषध कंपन्यांचं चांगलंच साटल होतं. सगळं भयानक आहे. पेशंटचेही काही अधिकार असतात. हे मला माहीतच नव्हतं. पेशंट औषधे कोठूनही खरेदी करू शकतो. पेशंटच्या आजाराविषयी वेळोवेळी माहिती देणं हे डॉक्टरचं काम आहे. हॉस्पिटलच्या खर्चाचा अंदाज पेशंटच्या नातेवाईकांना द्यायला हवा. दुसऱ्या डॉक्टरचे मत घेण्याचा पेशंटला अधिकार आहे. बिलातील रकमा आणि त्यांचे दर यात पारदर्शकता नाही. मित्रांनो, हे सगळं टाळायचं असेल तर हे अगदी शक्य आहे. कसं सांगतो, ऐका. कान देऊ नये का? सामाजिक कायद्याचं नियंत्रण या वैद्यकीय क्षेत्रावर यायला हवं. तसा कायदा 2010 साली केंद्र सरकारने आणला पण आहे. संप करून डॉक्टरांनी असा कायदा नको असा नारा लावला. आज मात्र असा कायदा हवा असं कुरकुरत का होईना म्हणतायत. 2012, 13, 14 सालात महाराष्ट्रात जन आरोग्य अभियानाची मोहीम झाली. केंद्राच्या कायद्यात असलेल्या गंभीर त्रुटी काढून महाराष्ट्रात राज्याचा कायदा आणावा यासाठी महाराष्ट्र सरकारनं समिती बसवली. या समितीत होती डॉक्टरांची मोठी संख्या. त्यांनी जो कायदा बनवला त्यात दरनियंत्रण हा शब्दही नाही. दरनियंत्रण नसेल तर कमिशन देणं घेणं बंद कसं होईल? मित्रांनो, खाजगी वैद्यकीय क्षेत्रावर महाराष्ट्र सरकारने दरनियंत्रणासह महाराष्ट्राचा क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट पारित करायला हवा, ही माझी तळमळ. पण हे कधी घडेल? गावागावातून, शहरातून आपण सगळे हे घडण्यासाठी जोपर्यंत चळवळ सुरू करत नाही ना, तोपर्यंत माझी कळकळ व्यर्थ आहे.